नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. वाई व मानखटावच्या जागेसाठी काँग्रेस अद्यापही आग्रही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तातडीने मुंबईला रवाना. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या समवेत होणार चर्चा. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा सातारा जिल्ह्यात मान, खटाव आणि वाई मतदारसंघावरील दावा काँग्रेस पक्षाने अद्याप सोडला नाही. या जागांसाठी पक्ष आग्रही असून मुंबईत याबाबतीत शनिवारी रात्री उशिरा महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे तातडीने सायंकाळी 5:30 वाजता हेलिकॉप्टरद्वारे मुंबईला रवाना झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रातील जागांसाठी पहिल्यापासून आग्रही आहे. राज्यातील 5 मतदारसंघांच्या जागांचा तिढा सुटला असला तरी 3 मतदारसंघांवरील चर्चेची गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने एकेकाळी विजय मिळवलेल्या वाई, मान, खटाव हे 2 मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी देखील त्यासाठी अनुकूल असल्याचे समजते. सातारा जिल्ह्यातील या दोन्ही जागा असल्याने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चर्चा करणार आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टर मुंबईतून कराड येथे पाठवून दिले होते. आमदार पृथ्वीराज चव्हाण हे याच हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले आहेत. शनिवारी रात्री मुंबईत बैठक होणार असून त्यास खासदार शरद पवार व उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रात्री होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत जागा वाटपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असून अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. कोरेगाव शहरात पोलीस आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस यांचे संयुक्त सशस्त्र संचलन. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था चोख राहावी आणि गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने शनिवारी सकाळी 11 वाजता कोरेगाव शहरात सशस्त्र संचलन करण्यात आले. स्थानिक पोलिसांसह निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेले इंडो तिबेट बॉर्डर पोलीस सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यापासून संचलनास सुरुवात झाली. उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांच्यासह पोलीस अंमलदार तसेच इंडो तिबेट बॉर्डर पोलीसचे प्लाटून कमांडर तसेच जवान या सशस्त्र संचलनामध्ये सहभागी झाले होते. पोलीस ठाणे, रामलिंग रस्ता, चौथाई, बाजारपेठ, बाजार मैदान, आझाद चौक, लक्ष्मीनगर, शिवतीर्थ, हुतात्मा स्मारक, रोटरी उद्यान, जुना मोटर स्टँड, स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे चौक मार्गे पुन्हा पोलीस ठाणे असा सशस्त्र संचलनाचा मार्ग होता. फलटण दहिवडी रस्त्यावर मोगराळे येथे कारचा टायर फुटल्याने दुचाकीला पाठीमागून दिली धडक. माध्यमिक शिक्षक गंभीर जखमी. फलटण येथे उपचार सुरू. फलटण दहिवडी रस्त्यावर शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या वेर्ना कारचा टायर अचानक फुटला. स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कारने पुढे चाललेल्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये माध्यमिक शिक्षक असलेले दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर फलटणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीतील मान, खटाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अनुषंगिक प्रशिक्षण शनिवारी दहिवडी येथे ठेवण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी हजर राहण्याची ऑर्डर असल्याने माध्यमिक शिक्षक मोहन भगवान परहार हे दुचाकीवरून फलटण दहिवडी रस्त्यावरून निघाले होते. त्याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेर्ना कारचा टायर अचानक फुटला. कार वेगात असल्याने चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कारने पुढे चाललेल्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात शिक्षक परहार हे दुचाकीवरून उडून रस्त्याकडेला असलेल्या गवतात पडले. त्यांना गंभीर इजा झाली असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मोहन भगवान परहार हे मान तालुक्यातील केरकसाले येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अपघाताची माहिती समजताच मान तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी आणि फलटण येथील खासगी रुग्णालयात जाऊन परहार यांची भेट घेतली. अपघाताची माहिती समजताच दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. जखमीचे जबाब घेऊन दहिवडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली जाणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. जिहे मुंडेवाडीजवळ दुधाचा टँकर आणि दुचाकीची समोरासमोर धडक. कोरेगाव येथील राजाराम बर्गे यांचा जागीच मृत्यू.
रहमतपूर सातारा रस्त्यावर जिहे मुंडेवाडी गावाजवळ शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दुधाचा टँकर आणि सुझुकी ॲक्सेस दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कोरेगाव येथील शेतकरी राजाराम दत्तात्रय बर्गे हे जागीच ठार झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. धामनेर येथील स्थानिक दूध संकलन केंद्राचा दुधाचा टँकर धामनेरहून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता, तर राजाराम बर्गे हे कोरेगाव येथून कटापूर जिहे मार्गे धामनेरच्या दिशेने निघाले होते. जिहे मुंडेवाडी गावानजीक वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की मोठा आवाज झाला. त्यामुळे स्थानिक शेतकरी व युवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारार्थ हलवले, मात्र गंभीर दुखापत झाल्याने राजाराम दत्तात्रय बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातामधील इतर जखमींना अधिक उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय येथे हलवले आहे. अपघाताची माहिती कोरेगावात समजताच शोककळा पसरली. राजाराम दत्तात्रय बर्गे हे प्रगतशील शेतकरी होते. त्यांचा शहरातील सर्वांशी चांगला स्नेह संबंध होता. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.